माझ्या महाराष्ट्रातील लोकांनो, तसेच जे लोक शाहू फुले आंबेडकर, जिजाऊ, जगतसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, त्यानंतर संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, तारा राणी आणि शाहू फुले आंबेडकर ह्या सर्वांच्या विचारांनी आम्हाला एकमात्र अधिकार मिळाला होता. लक्षात घ्या, 5000 वर्षानंतर एका माणसाने नासून ठेवलं. बघा, टिळक आगरकरने महाराष्ट्रातलेच आहेत. लाल बाल पालने काँग्रेस काढले ज्योतिरावांचे हे बघून, बरोबर आहे. शाहू महाराज शाळा काढली ज्योतिरावांनी. शाहू महाराजांनी सांगितलं जो शाळेत जाणार नाही त्याला 1 पैसा फाईन आणि 50% आरक्षण दिलं. 1875ला बिरसा मुंडाचा जन्म, 1900 वीज देऊन मारलं त्याला. मी पण बिरसा मुंडाचं रक्त आहे. लावा म्हणा केसाला धक्का, कोणाच्या गाडीचं दम येतं. आणि त्यानंतर बाबासाहेबाचा जन्म झालं आणि 50% आरक्षण दिलं आणि बाबासाहेबाला शिकवण्यासाठी मदत केली. आणि शाहू महाराजांनी सांगितलं, इंग्लंडला माहीत आहे सगळी स्टोरी, हां लक्षात ठेवा. चर्चिलनी असं नाही त्यांना 1919मध्ये 3% आणलेलं होतं. आणि शाहू महाराजांनी जेव्हा माणगावला परिषद घेतली बहुजनांची, SC ST OBCची, मराठी होते का नाही त्याच्यात? किती वर्ष झाले आता? हां, तो राजा होता ना. आणि त्यानंतर बघा दादांनो, 20मध्ये परिषद घेतल्यानंतर शाहू महाराजाला वीज देऊन मारलेला आहे 9 मे 1922ला. आणि शाहू महाराज बाबासाहेबांनी कोणी काढली? RSS. काँग्रेस कोणी काढली? लाल बाल पाल. होय का हे आर्य विदेशी हत्यारे आतंकवादी लोक? होय का नाही? ज्यांनी आमचं मनुस्मृती करून तयार करून आमचं शोषण केलं 5000 वर्ष. पण मानतच नाही ना, त्यांना देव मानतात. ते देव आहेत त्यांचे. मी तर म्हणतो खागू. कशाला शिक्षण पाहिजे तुम्हाला? आता कशाला नोकऱ्या पाहिजे? काय जरांगे पाटील कशाला पाहिजे? मरा, देव आशीर्वाद देतो ना. अरे 14 नंतर आलेलं आहे नेट. आहे का जगात असं कुठं? हिटलर झाला, हिटलरला सुद्धा मारलं 20-25 वर्षात. मुसोलिनीला मारलं. आम्ही काय जगाच्या बाहेर आहो का आम्ही? पण गू खायची सवय झालेली आहे ना. अरे त्या महाराजाच्या पुण्याने यांनी पाहिलं का कधी? हां, गांधीजीला मारलं, आम्ही लोक लढलो. कोणी केलं गांधीरामचा खून? काँग्रेस, RSS जनसंघ बनवलेल्या आर्य हत्यारे आतंकवादी संघटनेच्या लोकांनीच मारलं का नाही? होतं का मेंबर त्याचं? आणि मोगलांच्या अवलादी, अरे अजूनही 1% मोगल इथं आहेत. यांनी सगळ्यांसोबत हायब्रिड केलं. यांना शरम नाही आहे का? हे सांड आलेले आहेत, सांड. बघा तो सांड 3 पोरं पाहिजे म्हणते. आहे की त्या फडणवीसची बायको आतंकवादीची? आमच्या पोरी बाळी, अरे निघा रस्त्यावर माझ्या पोरींनो. ज्यांना जन्म दिला आहे त्यांच्यासाठी निघा आता. आणि एकच पर्याय राहिला महाराष्ट्रात, ते म्हणजे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. ह्या चमडी चोर बैमान झक मारायला घेतलंस का? एवढी तुझी पब्लिसिटी होती तर बारामतीला 7 सीटवर. हाय बिरसा मुंडा आहे, तुमच्या कत्ली करणार म्हणजे करणार. आणि ट्रम्पने चंद्रशेखरला सांगितलेला डरणार नाही आहे. गेली न्यूज तिथपर्यंत आता. आणि माझ्या अजूनही महाराष्ट्रातील लोकांना सांगतो, SC ST OBCच्या लोकांना, आणि जे गरीब मराठा आहेत ते OBC आहेत. काय जरांगे पाटील मागणी केली होती का मराठवाडा आणि विदर्भ ॲड करा म्हणून? यांना जगाच्या पाठीवर जाऊ देणार नाही. अमेरिकेने बॅन केलं यांना. त्यालाही केलं तो हरामखोर अडाणी, ज्या बापाचा देश होय का रे? पण आमच्या इथल्या एवढे संत हे झाले, एकमताचा अधिकार गेलं तरी यांना नाही. यांना गू खायची सवय झाली आहे. आम्ही हाकतो तो खातो चमडी चोर, आणि हे खातात. टॅक्स कोण भरतात? बघा ना, 24 लोक आणि 1 मापलवार, 3 बायका. यांनाही तो शवक लागला आहे ना. आणि सगळीकडे ठेकेदार, विदर्भातले ठेकेदार, मराठवाड्यात ठेकेदार, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई येते. अरे बघा ते केशवराव ठाकरे, बाबासाहेबांचं देऊळ आणि देवळातला माणूस. वाचा जरा. आता थंडक पडलं ना जीव मराठ्यांना. आम्ही आता SC ST OBCवर राजकारण, आता आमच्याकडे एवढा पैसा आहे, आमचे झाले ना हे पूर्ण झाले. हे मराठ्यांनो, मिनिस्टर झाला, उपमेयर झाला, आणि आहेच एखादी सत्ता गाजवणारा 50. होय का हा सत्यानाश करणारा? अन्न म्हणा त्याच्या बापाची व्हॅलिडिटी गधड्याला. चमडी चोर, डुकराचं खाणारा,
80-85 विचारतो आम्हाला. 30-30 वर्ष पोरांनी नोकऱ्या केल्या, त्यांना काढतात गधडे, डुकराचे अवलाद. कोणी मिळून दिलं होतं एकमताचा अधिकार? म्हणून आता लक्षात ठेवा, पेरियारने म्हटलंय त्याच वेळेस. म्हणून तुम्ही बघा साऊथमध्ये 70% आरक्षण आहे आज भी. त्यांनी म्हटलं होतं, साहब को छोड़ दो, बम्मन को काटो सालों को पहिले. हा, आणि त्यानंतर बघा कुठं झाला पेरियार. अब्दुल कलाम कुठला आहे? क्या नारायण कुठला आहे? होते का कोणाची बापाची ताकद? अरे संभाजी महाराजचा बदला घेतला ना कोरेगावला, आणि हा चमडी चोर विटनेस होता तिथं. अमेरिका म्हणतो फ्रॉड आहे. आम्ही तर याला अगोदरच ओळखून ठेवलं आहे. तुम्हाला आझादी मिळालेलीच नाही आहे, आता हे सांगतो. आणि हे काँग्रेस बनवणारे तेच बाल गंगाधर टिळक कोण होय, आणि बाबासाहेब शाहू महाराजांनी कोण बनवणार आहे? RSS. गांधीला मारलं कोण चालवत आहे देश आता? हां, बाबासाहेबांचा जीव घेतला, झालं ना. आता मराठा खुश, अपना राज आ गया, अभी मराठा का आ गया. का चमडे आहेत ना, चमड्या पाहिजे ना. आणि शाहू महाराजाची आणि याची पुण्य जिजाऊची भाड खाऊ लोक एवढे बैमान झालेत तुम्ही. सावित्रीबाई याला जिजाऊला झालेत, अहिल्याबाई होळकरला झालेत, शिवाजी महाराज झाले तर संभाजी महाराज झालेत गधड्यांनो. हे जेनियस कोम आहे, कोणाच्या बापाला नाही घाबरत. तुम्हाला वाटलं असेल आम्हाला हे करू म्हणून, हां लक्षात ठेवा. आणि कापायला भेट नाही आम्ही. भीमा कोरेगाव पेरियारने सांगितलं तेव्हाच. आणि पुष्पशृंगाची चपलाच्या मळा टाकून राम सीता आणि याची लक्षण काढलेली आहे. बघा इतिहास. थंड पडलं ना, शांत. एवढं फ्रॉड इलेक्शन झालं तरी हां, आम्ही हाकतो तो चमडीचोड खातात हे सगळे. कोणाचे टॅक्स होया? 90% समाज भरतात ना टॅक्स. अरे आज शिक्षण गेलं, उपाशी मरायचं. आमच्या आयाबींना कापून राहिले, बलात्कार करत आहेत. 5000 वर्ष अगोदरची परिस्थिती आली आहे, तरी या गधड्यांना नुसतं चमडी पाहिजे. त्यांना चमडी आणि पैसा. अरे तुम्ही बघा तर, तुमच्या कतला नाही केला तर हां जगाच्या पाठीवर आहे का? ट्रम्पने केलं ट्विट चंद्रशेखर आझादला, मैं आपके साथ हूँ. आहे का जगात? टाका सगळ्या शिकलेल्या लोकांना, मराठ्याचे डॉक्टर इंजिनियर सगळ्यांनी. आहे का असं कुठं? त्यांनी जे म्हटलं ते केलं नाही तर मारणार तो आम्हाला. हां, आमच्या आयाबेरीची इज्जती लुटणार, कापणार. बदलापूरला 4 वर्षाची पोटी सुटले, आणि सुईपासून तर मिसाईलपर्यंत तयार करणारे आम्ही लोक आहोत. त्या काळात काही लोक होते, 15 देशमुख, भाऊराव पाटील. त्यानंतर यशोधरा चव्हाणचं मारलेलं आहे. लालबहादूर शास्त्रीला मारलं, इंदिरा गांधीला मारलं, राजीव गांधीला मारलं. आणि हा बघा गांडू गिरगिट झालं. आता 10 तारखेला हे निघणार. अरे मनोज सिंघवी, हा अटल बिहारी वाजपेयी, आणि तो कम्युनिस्टचा येचुरी मी टाकलाय ना. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही कुत्राचे नाही, तुम्ही जर जनावर जसं जनावरसुद्धा आपल्या पिल्यांसाठी हां तुमचं सगळं गेलेलं आहे. जरांगे पाटील अजूनही संधी गेले नाही. जे कोणी आहे, शाहू फुले, आंबेडकर, जिजाऊ, शिवाजी महाराज, या प्रकाश आंबेडकरचा मागं अजूनही वेळ गेलेली नाही. ते 10 तारखेपासून स्ट्राईक करणार आहेत, आणि प्रकाश आंबेडकरला चीफ मिनिस्टर बनवणार, आणि वेळ आली तर प्राईम मिनिस्टर बनवणार. भारतातला सगळ्यात टॅलेंटेड माणूस आहे, लक्षात ठेवा. या ना. आता मेले का काय? मेले का? सगळे मेले. संविधान संविधान संविधान, हिंदू गांडू गांडू. तुम्ही स्वतःच्या पोराबाळांचा विचार करत नाही. मिळालं का स्वातंत्र्य? एक मताचा अधिकार गेला ना, पूर्ण फ्रॉड. जरा जा नेटवर जा, 21व्या सदीमध्ये जा. कधी आलं नेट? 14 मध्ये आलं. माझे एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मीतले रिटायर्ड लोकांनो, तुम्ही रक्त देता ना, तुमचं पेन्शन हा आतंकवादी, देशद्रोही हत्यारा अटल बिहारी वाजपेयीने बंद केला 2000 मध्ये. या नरसिंगरावने गेट करार करून 92 मध्ये ओबीसीला क्रिमिनल लावलं. जनगणना नाही करत आहे, आता आम्हाला पण लावलेलं आहे. आणि मराठ्याच्या लोकांना आमची भाड गु आम्ही हाकतो ते मिळते. कोण भरताय टॅक्स? 90% टॅक्स भरतायत लोक. उठा गरीब मराठ्यांनो आणि ओबीसीच्या लोकांनो, खरं आहे तुमचे जनगणना काही नाही. अरे एवढा पैसा या देशामध्ये 24 लोकांकडे. 10,000 वर्षाचं बजेट होईल दादा. हां एवढा पैसा आहे.
आणि हे का आमच्या देशात आहेत का 3.5%? हे राज करतील का? जगात कुठं आहे का असं? अरे हिटलर झाला 20 वर्षासाठी, त्याला नाही सोडलं, मुसोलिनीला नाही सोडलं, यांना सोडणार का जग? आम्ही काय जगाच्या बाहेर आहोत का? यांना काय, यांना सपन चमड्या पाहिजे. मोगल आला, मोगलांच्या चमड्या, रक्त. हां, मराठे आले, मराठ्याच्या घरात घुसले. खरं आहे का खोटं आहे? इंग्रज आले, इंग्रजांचे हायब्रिड आहे का? तुम्हाला बुद्धीच नाही ना, तुम्ही शाळेतच नाही गेले. 3 आणि 2 5 म्हणा, 3 आणि 2 12 म्हणा, 3 आणि 2 250 म्हणा. अरे पण एवढं इतिहास आहे महाराष्ट्राचं, कोणी बनवलेले आहे काँग्रेस? कधी आलाय नेट? तुमची बुद्धी. अरे अजूनही 70% लोक शिकलेले नाहीत बिचारे. 2 टाईमची पोळी, एवढी महागाई. बरोबर आहे? शिक्षण गेलं, रोजगार गेलं. आणि म्हणतो तो बेशरम म्हणतो 85 करोड, 13 करोड कोरं फिरत आहेत. बघा शेतकऱ्यांना कापलं, काल शेतकऱ्यांना हे केलं. शेतीप्रधान देश म्हणतो. त्यानंतर बघा शिक्षण गेलं, रोजगार गेलं, सगळं गेलं. आणि त्यानंतर बघा दादांनो, बँका लुटून गेला. ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस, मीडिया, कॉर्पोरेट सेक्टर, सगळेचे सगळे आतंकवादी बसलेले आहेत. आता मस्त वाटते ना? हो, महाराष्ट्राच्या शाहू फुलेचं नाव घेणाऱ्यांना आणि जिजाऊचं बाबासाहेब नाव घेणाऱ्यांना बरं वाटतं का नाही? हम डरने वाले नहीं है, ये मैं भी नागवंशी हूँ. हाँ, ख्याल में रखना है. इनकी कत्ल करेगा या नहीं करेगा, कितना दिन मस्ती करेगा. ट्रम्प आ गया अभी साथ में, अब देखते इनके गांड में कितना दम है. तो समझे? मी इतक्या दिवसापासून सांगतो, हा चमडी चोड, 3 पार्ट्या, 40 पेन्शन. हां, महाराष्ट्राची गव्हर्नमेंट पाडणार आहे. पण मराठ्या लोकांना मोठं शिवाजी, शिवाजी, जिजाऊ, कुठं गेले आता? गेलं ना. एकमत अधिकार बाबासाहेब दिला. तुम्हाला शरम, तुम्हाला अधिकार आहे का रे बाबासाहेबांचं नाव घेण्याचं? आमचं गू खाणारे लोक, SC ST OBCचे, आम्ही हाकतो ते. करा ना, अमृता फणस द्या ना. तुमच्या पोरीबाळी असं जातात ना, घ्या ना रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. आणि तो सांड आहे. 5 स्टार हॉटेल तयार केले आहेत ना. 75 वर्ष तुम्हाला काँग्रेस आणि BJP सुद्धा नाही कळत आहे कोण आहे तर. त्यांचा धंदा आहे. किती शिकलेले लोक आहेत सांगा बघा. अरे नेट आलं म्हणून हे 21वी सदी सुरू झालेली आहे, म्हणून हे माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि आता यांना बघा, पूर्ण फ्रॉड इलेक्शन गेलं ना. ज्या महाराष्ट्राने एवढी मोठी क्रांती करून दाखवली, पूर्ण भारताला आझादी मिळवली, टाकानं खाली मान गधड्यांनो, शिवाजी महाराजांनी जिजाऊचं नाव घेणाऱ्यांनो. बाळासाहेबाला शिव्या देतात गधड्यांनो. याच्यामुळे हे झालं, त्याच्यामुळे ते तर मेलेत. श्याम मानव मेला, विश्वनाथ चौधरी मेला, सरोदे मेला. अजूनही मूर्ख बनवत आहेत. आणि तो बाबा आडा 75 वर्षाचा, शिका त्याच्याकडनं. येत आहे का कोणी? काय जरंगे पाटील? अजूनही वाचायची संधी आहे, बाळासाहेबाचं मागे या. हां, आणि बघतो आम्ही, पेरियारने सांगितलं आहे, मी नाही सांगत. पहिले याला मारा, तेव्हा 70% आरक्षण आहे. सापाला सोडून द्या, बामणाला ठेचून काढा अगोदर, आणि तेव्हा तो केरळामध्ये कोणाची ताकद होत नाही, साऊथमध्ये. आणि आम्ही हलवा खा गू. आता शरद पवार हाकतंय, आम्ही हाकतो तर तो खातंय, आणि डुकर हाकतंय तर तुम्ही खा. एवढं झाल्यानंतर रस्ते बोलायला तयार नाही, घाबरतात. सगळे चॅनलवाले घाबरत आहेत. पण लक्षात ठेवा चॅनलवाल्यांनो, जो कोणी इथला 90% मूल निवासी SC ST OBC संघ प्रचार करताना तुम्हाला झोडपून जर नाही काढलं तर म्हणाल हाय बिरसा मुंडाचं रक्त आली आहे तुमची आता जवळ. पहिलं माझ्या जे मानतात, ज्यांना संविधान, त्यांनी पहिले या प्रेस मीडियावाल्याला झोडपा. गदड्यांना विचारा. काँग्रेस तेच, BJP तेच. हां, आमच्या पोरीबाळ काढतोय तो गिरगिटची आता सांगली. तो मनू सिंघवी UM आणणारा नाही, वो बाद में देखेंगे, वो बंद का नाही, बंद कर. अरे तुम्ही काय बंद कर? साल्यानं, हरामखोरानं, डुकराच्या अवलादानं तुम्हीच तर आणलेले आहे. हे सगळे एकच तर आहे. चला दादांनो, मी सांगायचा प्रयत्न करतोय, तुम्ही तुमच्या ज्याला जलमध्ये त्याचं करा. आणि असं असेल तर मला सांगा, जगामध्ये आहे का असं? तो जे सांगाल ते करू. पोरगं जन्माला आला तो सांगणार, उद्या काय खायचं तो सांगणार, सिलेबस तो सांगणार, पर्सनल तो घेणार, मेल्यानंतर शांतीसाठी तो सांगणार. तर जगामध्ये आहे का एखादी ब्रह्मा? आणून दाखवा बरं, आणून दाखवा. आम्ही मान्य करतो तुम्ही जे म्हणाल ते. कारण शाळेतच जर नाही गेलं आणि अभ्यासच नाही, अजूनही 80% 70% लोक 5 किलोने जगतात जनावर. 13 पोरं हे
आणि बघा सगळे कायदे केले आहेत. बांगलादेशचे आणू याच्यानं आम्ही हे NPR तुमच्या प्रॉपर्ट्या लुटणार आहेत आता. जय शिवराय, जय भीम, जय संविधान.